नमस्कार मंडळी, मी माधुरी. पाटील किचन स्टार या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वडोदरा स्पेशल शेव उसळ. शेव उसळ बनवण्यासाठी मी पांढरे वाटाणे रात्रीच भिजत घातले होते. सकाळी छान फुगतात. भिजवलेले वाटाणे मीठ आणि हळद टाकून 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या. वाटाणे शिजल्यावर फोडणीसाठी कढईत 3 ते 4 चमचे तेल टाकले. तेल तापल्यावर त्यात थोडी हिंग पावडर टाकायची आहे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, लसणाची पेस्ट आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे आहे. आता यात लाल तिखट, धण्याचे कूट, गरम मसाला हे सगळं टाकून 2-3 मिनिटं छान परतवायचे आहे. आता यात शिजलेले वाटाणे घालायचे आहेत. चांगले मिक्स करायचे. मग यात थोडा गूळ टाकायचा आहे. मी 1 चमचा गुळाची पावडर टाकली आहे. चिंच किंवा आमसूल टाकायचे असते, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी चिंचेची चटणी टाकली आहे. गूळ आणि चटणी यामुळे आंबट गोड अशी चव लागते उसळीची. छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. 2 ते 3 मिनिटं छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे उसळ. इथे मी सर्व करून घेतली आहे. शेव उसळसाठी पिवळी शेव लागते, जाड असते ती. तसे इथं शेव उसळमध्ये हिरवी कांद्याची पात टाकतात, म्हणजे स्प्रिंग ओनियन, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी बारीक चिरलेला कांदा टाकलाय. इथे मी टेस्ट करून सांगते तुम्हाला उसळ कशी झाली आहे. तर तुम्ही ही उसळ अशीच पण खाऊ शकता किंवा पाव किंवा ब्रेड सोबत पण खाऊ शकता. छान लागते. 1 नंबर झाली आहे. ओके, तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली तर. आणि